मोबाईलचा फ्लॅश लावा सगळे जाणार ना मोबाईल राहिला ना मोबाईल राहिला सगळ्यांनी सगळ्यांच्या हातात मोबाईल लावा मागे सारखा मस्त टाईट जरा टाईट जय बाबाजी राष्ट्रहिताचा नाशिकचा खासदार कैसा हो शांतिगिरी बाबा जैसा हो नाशिकचा खासदार कैसा हो शांतिगिरी बाबा जैसा हो जय बाबाजी जय बाबाजी ओम निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु उत्तराधिकारी महामंडले मुनिका माता की जय बाबाजी भाऊ मागे खड़ी है बाबा तुम आगे बढ़ो तुम्हारे साथ है बाबा तुम आगे बढ़ो तुम्हारे साथ है जय बाबाजी बाबा कैसा हो बाबाजी हम तुम्हारे साथ हैं मागे सारखा थोडं थोडं ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम पूर्ण ब्रह्मणे नमः भक्ष्योजनैर्यामि नमस्कारं करोमि जय बाबाजी जय माताजी बाबाजी भारत माता की जय भारत माता की जय ज्ञानेश्वर भगवान की जय निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय होलिका माता की मध्ये प्रत्येक महिन्याला उत्सव साजरा केला जातो. मागे अनेक जसं गुढीपाडवा आपल्या वर्षाचा प्रथम दिन, जसं दसरा आणि दिवाळी आपला आनंदाचा दिवस, आणि सर्वात शेवटचा महिना होळीचा फाल्गुन महिना. आजचा दिवस म्हणजे
बरं का. आता गुरुजींनी संकल्पमध्ये म्हटलं की अवगुणांची होळी करायची, दुर्गुणांची होळी करायची नाही. म्हणून आज आमच्या सर्व भक्त परिवाराने जे बॅनर झळकवले आहेत आजच्या निमित्ताने होलिकाच्या साक्षीने बरं का, होलिकाचं दहन होत असताना बॅनर जे झळकावण्यात आलेले ते म्हणजे जसं नाशिकच्या गुन्हेगाराची होळी, नाशिकच्या ट्रॅफिक समाजाची होळी, IT पार्कसाठी येणाऱ्या अडचणीची होळी, लॉजिस्टिक पार्कसाठी येणाऱ्या समस्याची होळी, नाशिकच्या बेरोजगाराची होळी, शेतकऱ्यांच्या समस्याची होळी, नाशिकच्या मेट्रोसाठी येणाऱ्या अडचणीची होळी, नाशिकच्या ड्रग रॅकेटची होळी, अशा अनेक IT पार्क याला त्या अशा रीतीने अनेक प्रकारच्या समस्याची होळी या ठिकाणी करण्याचा निर्धार आमच्या सर्व जय भक्त परिवारांनी या निवडणुकीच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीमध्ये केलेले आहेत. त्याला टाळेवून त्यांना सर्वांचा आम्ही धन्यवाद द्या. अनेक जसे आमच्या या ठिकाणी उपस्थित असलेले अनेक गावगाच्या माता भगिनी बालगोपाल आणि जय भक्त उपस्थित आहेत, ज्यामध्ये बघा सिन्नरचे आमचे केशवभाऊ जाधव उपस्थित आहेत का. त्याप्रमाणे नाशिकचे हरमानवाडीचे आमचे बाळू शिंदे त्याचे सर्व सहकारी उपस्थित आहेत. तसेच आमचे अंगावचे रंगनाथ डोंगरे त्यांचे सर्व सहकारी उपस्थित आहेत का. वरणारे आमचे हृदयेश्वर काकड आमचे दीपक भाऊ उपस्थित आहेत, नंदूजी भाऊ उपस्थित आहेत. असे सर्वांची उपस्थित राहण्याचं आहे. अनेक समस्याची होळी म्हणजे नाशिक समस्या सुटाव्या यासाठी चंग आता विडा आमच्या सर्व विचार आहेत. सर्वजण बाबांनी संधी दिल्याप्रमाणे आता उठा आणि कामाला. मात्र आगामी निवडणूक लढायची जिंकायची, प्रथम या लोकसभेची निवडणूक लढायची आणि नंतरच्या कामाला. बाबाजी जय बानेश्वर. निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु स्वामी महाराज की जय. पुढे कथावर कापेनंतर घेऊन तिकडे पण एकाच वाक्यात होळी कथा सांगायची म्हणजे बघा की होलिका ही हिरण्यकशिपूची बहीण होती. कोणाची बहीण होते आणि तिनं बघा वर मिळालं वर काय करून ही ज्याला होळी बदलू येत होती. आता तिने वर जेव्हा मिळवला होता मात्र ज्या वेळेला हिरण्यकशिपूकडून प्रल्हाद मरेना अनेक त्यासाठी प्रयत्न केले तरी प्रल्हाद काही मरण काही ना देवतारी त्याला. आणि मग कारण प्रल्हादचा भाव काय होता, भगवंत मला वाचवणार काय, बचानेवाला आहे भगवान, माझा भगवंत मला वाचवणार अशी श्रद्धाचा भाव प्रल्हादाचा होता. अनेक प्रयत्न त्याला मारण्यासाठी केले मात्र त्याला मरण आलं नाही. मग शेवटी हे त्या हिरण्यकशिपूच्या बहिणीला कळलं, बहिणी होलिकाला कळालं. मग त्यानं तिच्या भावाकडे म्हणजे हिरण्यकशिपू आजीवर आल्यानंतर काय म्हणते भाऊ दादा कशाला तू पर्यावर त्याच्यावर फेकून द्यायच्या त्याला काय करत्या त्याला सगळं काही त्या तिच्या बाहेर जण अशा अनेक प्रयत्न आपण केले मरण येत नाही बघा म्हणे मी वर मिळवलं नाही मी त्याला काय करते भस्म करते म्हणे म्हणजे विषय संपला. नंतर आजचा दिवस तोच दिवस आजचा बघा ज्या दिवशी होलिकेने संपूर्ण केस सोडून दिले होते. राक्षसाचं धारण बघा ती राक्षसन होती, तिनं असा राक्षसाचं रूप धारण केलेलं होतं. गिरसात बघा दात मोठे दात होते, केस मोठे होते आणि अशा त्या हिरण्यकशिपूच्या बहिणीने होलिकाने मग प्रल्हादचे वडील कोण ते बाप हिरण्यकशिपू मग त्या प्रल्हादाला असं बघा मैदानामध्ये ठेवण्यात आलं. मैदानात ठेवण्यात आल्यानंतर माझं त्याचं काय चालू भजन काय भजन चालू होतं श्रीमंत नारायण भजवन नारायण श्रीमन नारायण असं भजन बघा त्या प्रल्हाद चालू होतं. आणि त्या परिस्थितीमध्ये हिनं आता विचार केला, आजच्या ह्याच दिवशी विचार केला या होलिकाने आता काय करायचं, प्रल्हादाला कवटाळायचं आणि त्याचं भस्म करायचं कारण वर तिला वर होता म्हणून त्या वराच्या अभिमानाने गर्वाने बघा ती होलिका त्या प्रल्हादाकडे बघा निघाली. एक पाऊल टिकत बघा टाकी चालेत आणि विचार करायचा आता काही क्षणामध्ये
प्रल्हादाला कवटाळायचं, भस्म करायचा असा विचार बघा ती गोंगा झालेली होती. आणि मग ती हिरण्याकची बहीण होलिका बघा प्रल्हादाजवळ आली. कुठे आली? प्रल्हादाजवळ आली बघा. प्रल्हादाजवळ आल्यानंतर तिने काय केलं? त्या राक्षसीचं रूप धारण केलं होतं. मग तिने काय केलं? जोराने आरोळ दिली बरं का. आणि काय केलं? त्या प्रल्हादाला मिठी मारली. कशासाठी मिठी मारली? प्रल्हादाची होळी बसवण्यासाठी, याला मारासाठी. मात्र त्या ठिकाणी परिणाम काय झाला बघा. प्रल्हादाचं भजन चालूच होतं. काय भजन चालू होतं? श्रीमान भजवन. अशा भजन करीत असलेल्या प्रल्हादाला ज्यावेळी कवटाळा गेली तर त्या ठिकाणी काय घडलं? तिचा असा जाळ झाला ना. कोणा जाळ झाला? तिथं त्या होलिकाचा जाळ झाला. आणि प्रल्हाद मात्र आनंदाने भजन करीत बाहेर पडला. अशा रीतीने असं होलिकाचं महत्व. आणि हे जाणून आमच्या भक्त परिवाराने या नागशा लोकसभा येणाऱ्या समस्याची होळी करण्याचा निर्धार केला आहे. जर टाळू आवाज देण्यात जय बाबाजी, जय बानेश्वर, जय प्रल्हादजीचा. बाळासाहेब अंडे हनुमानवाडी बैठकीला या खाली.